लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्ही ज्या अपडेटची वाट बघत होते ती अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तुम्ही सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते, तर अखेर मे महिन्याचा हप्ता सुरू झाला. तर बघा, सुरू झाला, मे महिन्याचा हप्ता सुरू झाला. आतापर्यंत एवढ्या जिल्ह्यात पैसे आज आले. तुम्हाला पैसे अजून आले नसतील, तुमच्या जिल्ह्यात अजून पैसे आले नसतील, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला आज कोणत्या वेळेत किती वाजता तुमच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहेत याबद्दल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे. तसेच आता तुम्हाला 30,000 रुपये पण मिळणार बहिणींनो, 30,000. आता हे 30,000 रुपये कशाचे तुम्हाला सरकार देणार आहे लाडक्या बहिणींना, याबद्दल पण आपण याच व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. 30,000 रुपये पण तुमच्या खात्यात आणि या महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा जो काही मे महिन्याचा हप्ता आहे, 11वा हप्ता, तो देखील सुरू. चला, सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. लाडक्या बहिणींनो, आता इथून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ना, ही माहितीतून शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर आता आपण सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघणार आहोत. बघा बहिणींनो, तुम्हाला एकदम सोप्या आणि सिंपल भाषेत सांगतो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते. मे महिन्याचे जे काही पैसे आहेत ते सुरू झाले. 1500 रुपये सुरू झाले. ओके, तसेच तुम्हाला 30,000 रुपये कशाचे मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो, त्याबद्दल पण अपडेट आपण जाणून घेऊया. त्यानंतर सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे बहिणींनो. 2100 रुपये तुम्हाला कोणत्या महिन्यापासून भेटणार आहे, 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत त्याबद्दल पण माहिती भेटणार आहे. कारण सरकारने घोषणा केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना आम्ही 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ. मग ते 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत त्याबद्दल पण माहिती आहे. टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा, त्याबद्दल पण तुम्हाला माहिती मी देतो. तर 2100 रुपये कधी मिळणार लाडक्या बहिणींना, सर्वात मोठी अपडेट, 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत त्याबद्दल पण सांगतो. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा केली. बघा, राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी घोषणा काय आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तसेच शेतकरी बंधूंसाठी पण जबरदस्त अपडेट आहे. आणि पुढील जी बातमी आपण बघणार आहोत, अवकाळी पावसासंदर्भात देखील महत्त्वाची माहिती आहे, पावसासंदर्भात पण अपडेट आहे. ओके, तर एवढी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण ही माहिती बघणार आहोत. चला मग, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला एक एक अपडेट सिंपल सोप्या भाषेत मी सांगतो, फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघूया. त्यानंतर आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, टॉप बातम्या, कामाच्या बातम्या, मग त्या कामाच्या बातम्या आपण बघणार आहोत. पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. चला, आता बघा, लाडकी बहीण मे महिन्याचा हप्ता सुरू. बघा, आता अतिशय दमदार अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे बहिणींनो. इथून तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आता जी माहिती आपण बघणार आहोत, तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची, तर मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात पण अपडेट आहे. आणि तुम्हाला 30,000 रुपये मिळणार. ते 30,000 रुपये कशाचे मिळणार आहेत त्याबद्दल पण आपण समजून घेऊया. अतिशय दमदार अपडेट आहेत हे. बघा, आता भरपूर जिल्ह्यात पैसे येणे सुरू झाले. ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैसे येणे सुरू झाले. तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे, एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळाला होता 2 मे रोजी. आणि आता हा मे महिन्याचा जो काही हप्ता आहे
तो आजपासून येणे सुरू झालेला आहे. ओके, तर सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजच्या ताज्या बातम्या पण बघा, कामाच्या बातम्या आहेत. हे बघा, आता तुम्हाला पैसे किती मिळतील. आता ज्यांना एप्रिल महिन्याचे पैसे आलेले नाहीत, माहिती नीटपणे समजून घ्या. एप्रिल महिन्याचे जरी तुम्हाला 1500 रुपये आले नसतील बहिणींनो, तर एप्रिल महिन्याचे 1500 प्लस आणि हे मे महिन्याचे 1500 रुपये असे टोटल काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये येतील. आलं लक्षात. जरी तुम्हाला एप्रिलचा हप्ता आलेला नसेल तर एप्रिलचा हप्ता पण आणि मे महिन्याचा हप्ता पण असे काही बहिणींना 3000 रुपयेने सुरू. तर याबद्दल पण आपण सर्व माहिती बघूया. अतिशय दमदार माहिती आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता सर्व अपडेट तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी एक एक माहिती सांगतो. आता इथून व्हिडिओ पूर्ण बघा, जास्त काही मोठा व्हिडिओ नाही, व्हिडिओ लहान आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला अपडेट समजेल. आलं लक्षात. चला आता इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, आता सर्व माहिती आपण एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत बहिणींनो. चला तुम्हाला सर्व माहिती मी देतो. आता सर्व लाडक्या बहिणी उत्सुकतेने वाट बघत आहेत की सर केव्हा माहिती सांगणार. तर बघा, आता तुम्हाला माहिती मी सांगतो, इथून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती तुमच्यासाठी आहे. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. बरोबर. तर आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात एकूण 10 हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले असून 11वा हप्ता देखील लवकरच आता महिलांच्या खात्यात वर्ग होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर 11वा हप्ता पण सुरू, त्याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही पहिले, सर्व माहिती भेटणार आहे, काही काळजी करू नका. हे बघा, एप्रिल महिन्याचा लाभ 2 मे 2025 रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आणि आता मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात या महिन्याचा मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता जमा होईल अशी बातमी समोर आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हीच बघा जी माहिती आता समोर आलेली आहे. इथे अपडेटमध्ये सांगितलं जातं की 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पैसे जमा होतील मे महिन्यात. परंतु मी तुम्हाला सांगतो, एक जबरदस्त अपडेट आलेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात आता मे महिन्याचा हप्ता आता कोणत्याही क्षणी आता जमा होणार आहे. अचानकपणे कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, कारण वेळ झालेली आहे, तारीख आलेली आहे. तुम्ही फक्त मोबाईलचे मेसेज चेक करत राहा, मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. अचानकपणे कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बहिणींनो. ही सर्वात मोठी अपडेट आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत बरं बहिणींनो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची अपडेट, अजून पैसे आलेले नाहीत परंतु आता सुरुवात झालेली आहे, म्हणजे कोणत्याही क्षणी आता पैसे येणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट, मे महिन्याचे 1500 रुपये कोणत्याही क्षणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यानंतर आता लाडक्या बहिणींना 30,000 रुपये कसे मिळणार आणि का भेटणार, हे 30,000 रुपये तुम्हाला त्याबद्दल आता अपडेट समजून घेऊया. त्यानंतर पहिले आपण 2100 रुपये संदर्भात अपडेट बघू. आता 2100 रुपये कोणत्या महिन्यापासून तुम्हाला भेटणार आहेत 1500 ऐवजी लाडक्या बहिणींनो, त्याबद्दल आता अपडेट जे आहे ती अपडेट देखील समोर आलेलं आहे. ते अपडेट पहिले बघून घ्या. चला पुढील जे अपडेट आहे ते अपडेट समजून घेऊया आता. तर मे महिन्याचा हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार आहे बहिणींनो. पटापट तुम्ही खातं चेक करत राहा, खातं चेक करत राहा. पैसे कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. ही सर्वात मोठी अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता बघा, तुम्ही सर्वजण विचारत आहे की 1500 ऐवजी 2100 रुपये कधी मिळतील. आता त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. सर्वांचा तुमचा सवाल होता की मागच्या वेळी घोषणा झाल्या, घोषणांमध्ये सांगण्यात आलं की आम्ही 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ. निवडणूकच्या पहिले भरपूर घोषणा झाल्या.
मग काय झालं त्या घोषणांचं? 21 रुपये कधी मिळतील? चला त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आपण समजून घेऊया. हे बघा समोर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, भावांनो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, माहिती जबरदस्त आहे. हे बघा 21 रुपये कधी मिळणार या संदर्भात जी माहिती आहे ती बघा, वरून आलेली माहिती आहे. हे बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेच्या विस्तारीकरणाबाबत विधानसभेत आश्वासन दिलं होतं की पात्र महिलांवर अन्याय होणार नाही. 21 रुपये देण्याचा योग्य तो निर्णय सरकार लवकरच घेईल. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनीही सांगितले की महायुती सरकार योग्य वेळ आली की निधी वाढवेल आणि त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. बघा, तर योग्य वेळ आल्यावर या संदर्भात निर्णय होणार आहे असं सांगितलं जात आहे. म्हणजे जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही लाडक्या बहिणींना, योग्य वेळ आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देऊ असं इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके, हे बघा, योग्य वेळ आल्यावर आम्ही 21 रुपये देऊ असं सांगण्यात आलेलं आहे. तर 21 रुपये तुम्हाला आता सध्या तरी भेटणार नाही बहिणींनो. पुढे चालून तुम्हाला सरकार 1500 ऐवजी 21 रुपये देणार आहे, परंतु ते आता सध्या तरी पॉसिबल नाही. ते पुढे चालून त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल. आलं तुमच्या लक्षात? बघा, आता महत्त्वाची अपडेट आपण इथे बघणार आहोत. महत्त्वाची अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्या. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. 30,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ती अपडेट आपण आता समजून घेणार आहोत. 30,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार. तर ते 30,000 रुपये कसे मिळणार, काय मिळणार त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो. आता इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चला, 30,000 रुपये कसे मिळणार आहेत लाडक्या बहिणींना, सरकार 30,000 रुपये का देत आहे, चला त्याबद्दल अपडेट बघा. चला बघा, आता महत्त्वाची अपडेट. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. माहिती अजून बाकी आहे, दमदार माहिती अजून बाकी आहे बहिणींनो. पुढे अजून ताज्या कामाच्या अपडेट, मोठ्या बातम्या बाकी आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही फक्त. सर्वात महत्त्वाची अपडेट हे बघा, 30,000 रुपये कशाचे मिळणार लाडक्या बहिणींना? 30,000 ते 40,000 रुपयेपर्यंत तुम्हाला बहिणींनो पैसे मिळणार आहेत. 30,000 ते 40,000 रुपयेपर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे. 30 ते 40,000 रुपयेपर्यंत कर्ज जे भेटणार आहे ना, ते तुम्हाला छोटा मोठा लघु उद्योगसाठी सरकार कर्ज देणार आहे. याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, हे बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे, भाष्य केलेलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी अशी घोषणा केली आहे की आम्ही 30 ते 40,000 रुपयेपर्यंत लाडक्या बहिणींना कर्ज देणार आहोत लघु उद्योगसाठी. परंतु या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही, फक्त या संदर्भात घोषणा वगैरे झालेल्या आहेत, या संदर्भात भाष्य झालेलं आहे. उपमुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे. परंतु तुम्हाला लवकरच कर्ज पण भेटणार आहे बहिणींनो. ते कर्ज घेऊन तुम्ही एखादा छोटा मोठा उद्योग सुरू करू शकता. तर एक चांगला निर्णय आहे, मला आवडला हा निर्णय. तुम्हाला पण जरी हे पैसे हवे असतील तर त्या संदर्भात पुढे अपडेट येईल. आणि जेव्हा कर्ज संदर्भात अपडेट येईल 30 ते 40,000 रुपयेपर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे, त्या संदर्भात जेव्हा ठाम निर्णय होईल देण्यासंदर्भात तेव्हा तुम्हाला त्याबद्दल मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगून टाकेल. ओके, तर बघा, आता मे महिन्याचा हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार आहे बहिणींनो, तुम्ही तुमचं खातं चेक करत राहा. मोबाईलचे मॅसेज बघा, SMS बघा. काय होतं, पैसे आले ना तर SMS येतात. लाडकी बहीण योजनेचे जेव्हा पैसे सरकार तुमच्या खात्यात टाकतं तेव्हा सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती SMS येतो. SMSमध्ये म्हटलेलं असतं की 1500 रुपये जमा, असा मॅसेज तुम्हाला येतो बहिणींनो, की 1500 रुपये जमा झालेत खात्यावरती, असा SMS येतो. त्यामुळे मोबाईल चेक करत राहा, कोणत्या क्षणी पैसे तुमच्या खात्यात आता जमा होणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती समजली. सर्व अपडेट सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही माहिती दिलेली आहे. चला मग आता आपण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या मोठ्या ताज्या बातम्या.
मोठ्या बातम्या, ताज्या बातम्या बघा तुम्ही आता. तर बघा आता मोठ्या बातम्या. तर पहा आता आपण आज रोजी आलेल्या ज्या पण मोठ्या बातम्या आहेत त्या मोठ्या बातम्या इथे बघणार आहोत. तर पहिली बातमी तुम्ही बघू शकता. सर्वात मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे. ती मोठी घोषणा बघा. राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावणारी विजेची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या कुसुम योजनेला राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची जोड दिली आहे. या योजनेतून 16,000 मेगावॅट वीज निर्मितीचे काम सुरू झाले असून आतापर्यंत 4,000 मेगावॅट वीज निर्मिती पूर्ण झाली आहे. पुढे बघा, असे फडणवीस म्हणाले. 2026च्या अखेरीस, हे बघा, 2026च्या अखेरीस शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यासह राज्यात 12 महिने वीज उपलब्ध करून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे बघा, विदर्भ आणि मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नळगंगा वेनगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम या वर्षी सुरू करण्यात येणार असल्याचीही घोषणाही त्यांनी फडणवीस साहेबांनी केली. हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प मानला जातो. तसेच तापी मेगा रिचार्ज या जगातील तापी मेगा रिचार्ज या जगातील आश्चर्यकारक प्रकल्पाचे कामही हाती घेण्यात आले आहे. तर आश्चर्यकारक प्रकल्पाचे काम हे हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाद्वारे समुद्राला वाहून जाणारे सुमारे 35 TMC पाणी आणले जाईल. ओके. तर बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल असे फडणवीस म्हणाले. बघा, राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. तर सर्व शेतकरी बंधूंसाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, कारण शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यासह राज्यात 12 महिने वीज उपलब्ध करून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पहिली बातमी ती ही सर्वात मोठी बातमी. आता पुढील बातमी नंबर 2 बघा आता. चला, आता आपण बातमी क्रमांक 2 बघूया. सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर 2. तुम्ही बघू शकता बातमी नंबर 2. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. पुन्हा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. सीएम देवेंद्र फडणवीसांनी बँकेंना दिले निर्देश, महत्त्वाचे निर्देश. बघा, बँकांना काय निर्देश दिलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी. बघा, सिबिल स्कोअर कमी असेल तर बँकांकडून कर्ज दिलं जात नाही. राज्यातील बहुतांश शेतकरी कर्जात आहेत, शिवाय त्यांचा सिबिल स्कोअरही चांगला नाही, त्यामुळे बँकांकडून कर्ज मिळत नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खाजगी बँकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. बघा, आता आदेश काय देण्यात आले आहेत, कर्जासंदर्भात आदेश आहेत. बघा, त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्ज मिळणं सोपं होणार आहे. मुंबईत पार पडलेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली आहे. बघा, बँकर्स समितीच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे. मुंबई येथे पार पडलेली आहे राज्यस्तरीय बँकर्स समिती. हे बघा, बँकर्स समितीच्या बैठकीत त्यांनी भूमिका मांडली. तर ती भूमिका काय बघा. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर थांबवावा. सिबिल स्कोअरची मागणी करून शेतकऱ्यांना अडचणीत टाकणाऱ्या बँकांविरुद्ध
FIR दाखल केले आहेत असा इशारा देत ICICI, हे बघा ICICI, HDFC आणि ॲक्सिस सारख्या बँकांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल मागू नका हे वारंवार सांगत आहे, पण अजूनही काही बँका याकडे दुर्लक्ष करत आहेत। अशा काही बँकांवर सरकारने FIR दाखल केले आहेत। हे बँकांनी गांभीर्याने घ्यावे, हे बघा गांभीर्याने घ्यावे, नाहीतर पुढील पाऊल अधिक कठोर असेल। बघा पुढील पाऊल जो आहे तो अधिक कठोर असेल। रिझर्व्ह बँकेने ही स्पष्ट आदेश दिले आहेत, जर कोणतीही शाखा सिबिल मागत असेल तर थेट कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। बघा तर आता सिबिल स्कोअर न पाहता आता तुम्हाला कर्ज बँक देणार आहेत। तर शेतकरी बंधूंसाठी, शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे बँकांना आदेश दिलेले आहेत, महत्त्वाचे आदेश। चला ही बातमी पण तुम्हाला समजली, आता पुढील बातमी बघा। चला पुढील बातमी क्रमांक 3 बघा। आता अतिशय दमदार अपडेट, मोठ्या बातम्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघत आहोत। तर आता बातमी क्रमांक 3 बघणार आहोत आपण। हे बघा बातमी नंबर 3, बातमी क्रमांक 3 आपण आता इथे बघणार आहोत। अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, या तारखेदरम्यान सतर्कतेचा इशारा। तर बघा या तारखेदरम्यान सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पाऊस धुमाकूळ घालणार आहे। आपण सर्वीकडे बघत आहोत पावसाचं वातावरण संपूर्ण राज्यात काय संपूर्ण देशात झालेलं आहे। सर्वीकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि अवकाळी पाऊस सध्या पडत आहे। कधी कधी गारपीट होत आहे, तर कधी कधी वादळी वारे आपण पाहत आहोत। तर असं वातावरण सध्या झालेलं आहे। तर बघा आता अवकाळी पाऊस संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट, आपण मोठी बातमी या व्हिडिओमध्ये बघत आहोत। बघा राज्यभर कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। 19 मे पासून राज्यात पावसाचे आगमन झाले असून पुढील आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। बघा 19 मे पासून सुरुवात झालेली आहे। सर्वीकडे वातावरणामध्ये बदल झालेला आहे। पावसाचं वातावरण सर्वीकडे दिसत आहे। आता पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। बघा तर मुसळधार पावसासंदर्भात हवामान खात्याने काय अंदाज वर्तवला त्याबद्दलची माहिती आहे, ती माहिती बघा। आता हे बघा विशेषतः कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असणार। बघा कोकण आणि घाट परिसरात, बघा कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जो काही जोर आहे तो जोर अधिक असणार आहे, एवढं लक्षात घ्या। कोकण आणि घाट, पुन्हा सांगतो कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असणार आहे। किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जे काही किनारपट्टी भाग असतात तिथे जोरदार वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बघा हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत। तर बघा ही बातमी होती पावसासंदर्भात ही बातमी होती। ही बातमी पण मी तुम्हाला सांगितली। तर आपण आज या व्हिडिओमध्ये आजच्या टॉप बातम्या, कामाच्या बातम्या बघितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर मी तुम्हाला अगोदरच सर्वप्रथम माहिती दिलेली आहे। ओके, तर बघा ही अपडेट तर तुम्हाला समजली। आता पुढील जी अपडेट आहे, पुढील अपडेट समजून घ्या। चला आता पुढील अपडेट आपण समजून घेऊया। हे बघा तुम्हाला मी आज टॉप बातम्या सांगितल्या, त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिली। जी पण माहिती मी तुम्हाला देत असतो एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत असतो आणि संपूर्ण माहिती मी गोळा करून तुम्हाला सांगत असतो। यासाठी खूप मेहनत लागते, त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला, कारण आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत घेऊन एवढी माहिती आणत असतो। त्यामुळे तुम्ही सर्वांनी
चॅनलला सपोर्ट करायचा आहे। या व्हिडिओला लाईक करा पटापट, या व्हिडिओला लाईक झाला पाहिजे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या पटापट, चॅनल देखील सबस्क्राईब करा। शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। तर बघा, आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती समजून घेतली। त्यानंतर तुम्हाला कर्ज संदर्भात अपडेट मी दिली। तसेच आजच्या ताज्या बातम्यामध्ये अवकाळी पाऊस संदर्भात, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज या संदर्भात आपण काही बातम्या बघितल्या। सर्व कामाच्या बातम्या होत्या, तुमच्यासाठी बातम्या होत्या। ठीक आहे, आज आपण सर्व माहिती बघितलेली आहे। तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटत जाणार आहे। त्यामुळे तुम्ही रेग्युलर आपले चॅनलचे व्हिडिओ बघत चला। ओके, रेग्युलर तुम्ही फक्त आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला सर्व माहिती मी देण्याचा प्रयत्न करत जाईल। ओके, चला ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशीच माहिती पाहण्यासाठी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। ओके, तर भेटू बहिणींनो आपण पुढील व्हिडिओमध्ये अतिशय दमदार माहितीसोबत। तर रोज तुम्हाला दमदार अपडेट आता पुढे पाहायला भेटणार आहेत, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। ठीक आहे, मग आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये।